जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय गुजरात। पुण्यामध्ये जय गुजरातची घोषणा। गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमातल्या घोषणेमुळे वादाला सुरुवात। एकनाथ शिंदेंनी शहांसमोर लाचारी पत्करली। जय गुजरातच्या घोषणेवरनं संजय राऊतांचा प्रहार, तर उद्धव ठाकरेंनीही जय गुजरातची घोषणा दिल्याचा व्हिडिओ दाखवत प्रताप सरनाईकांचा पलटवार। एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणाले म्हणजे महाराष्ट्रावरचं प्रेम कमी होत नाही। मुख्यमंत्र्यांकडनं शिंदेंची पाठराखण, तर शिंदेंच्या जय गुजरात नाऱ्याबद्दल कल्पना नाही। अजितदादांचे कानावर हात। त्रिभाषा समिती नेमणारे उद्धव ठाकरेच होते, सूत्र स्वीकारणारेही ठाकरेच होते आणि आता मेळावा घेणारे सुद्धा तेच आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावरनं टोला। जर माझे मराठी बोलणे अस्खलित असेल तर मला मारहाण करावी लागेल का? मला मराठी बोलायला लाज वाटते। आपण मराठी शिकणार नाही, कुणाला काय करायचे ते करावं। उद्योगपती सुशील केडिया यांचं राज ठाकरेंना थेट आव्हान। ठाकरे बंधूंचा उद्या वरळी NSCI डोम मध्ये विजय मेळावा। विजय मेळाव्याच्या मंचावर केवळ ठाकरे बंधूच दिसणार। परप्रांतीयांच्या मोर्चानंतर मीरा भाईंदरमध्ये मराठी संघटना आक्रमक। 8 तारखेला मराठी संघटनांचा मोर्चा। मराठी संघटनांचं पोलीस उपायुक्तांना निवेदन। स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये एकनाथ शिंदेंविरोधातल्या कवितेबाबत हक्कभंग। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंच्या विरोधात हक्कभंग। कामरा आणि अंधारेंना सोमवारी नोटीस बजावली जाणार। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाकडून संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश। प्रकाश आंबेडकरांनी स्वतः केला होता कोर्टात युक्तिवाद। आणि पुण्यातल्या कथित बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट। ताब्यातला तरुण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा, कुरिअर किंवा डिलिव्हरी बॉयचा अँगलही खोटा। मानसिक स्थिती नीट नसल्यानं तक्रार केल्याची फिर्यादी मुलीची माहिती।